पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचं मागच्या 8 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे। या शेतकऱ्यांच्या हमीभाव आणि इतर मागण्यांबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे। तर काही मागण्यांवर एकमत झालं असलं तरीही काही मागण्यांवर मात्र तोडगा निघणं अद्यापही बाकी आहे। हजारो शेतकरी या मागण्या मान्य होण्याच्या प्रतीक्षेत आहेत। एका बाजूला हे पंजाब आणि हरियाणातील शेतकरी नाराज झाले असतानाच मोदी सरकारनं महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि कर्नाटक मधील तब्बल 5 कोटी शेतकऱ्यांना खुश करणारा एक निर्णय घेतलाय। या निर्णयातून पंतप्रधान मोदी आणि भाजपनं महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांसोबतच बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांमधीलही लोकसभा जागांवरील गणित साधले। तर नेमका हा निर्णय काय आहे पाहूयात सविस्तर। मोदी सरकारनं आगामी ऊस हंगामापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिले। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने 2024-25 या गळीत हंगामासाठी 10.25 साखर उतारा असलेल्या ऊसाला 340 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच 3400 रुपये प्रति टन FRP देण्याचं निश्चित केले। यापूर्वी हा दर 315 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच 3150 रुपये प्रति टन असा होता। आता 1 ऑक्टोबर 2024 पासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव रकमेनुसार हा मोबदला दिला जाणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी या निर्णयातून 5 राज्यांमधील 225 लोकसभेच्या जागांपैकी किमान 100 जागांचं आणि 5 कोटी शेतकऱ्यांचं गणित साधलं असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे। ऊस लागवडीमध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र हे आघाडीवर आहेत। याशिवाय बिहार आणि मध्य प्रदेशातही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे। तर 2019 मधील लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये भाजपनं 156 पैकी 110 जागा जिंकल्या होत्या। यात उत्तर प्रदेशमध्ये 62, महाराष्ट्रात 23 आणि कर्नाटकात 25 जागा जिंकल्या होत्या। मात्र आता मोदी सरकारच्या या निर्णयाचा 5ही राज्यांमध्ये भाजपला कमालीचा फायदा मिळण्याची शक्यता दिसून येते। उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 40 जागांवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रभाव आहे। यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेशातील 28 आणि पूर्वांचल मधील 9 जागांचा समावेश आहे। या 40 मतदारसंघांमध्ये तब्बल 2 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट आता लाभ होणार आहे। उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 119 साखर कारखाने सुरू असून त्यापैकी 94 हे खासगी आहेत, तर 24 साखर कारखाने हे सहकारी आहेत। साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांची थकबाकी मिळवण्यात राज्यातील योगी सरकार बऱ्या अंशी आता यशस्वी झाले। यापूर्वी राष्ट्रीय लोकदलासोबत युती केल्यानंतर पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपला 28 जागा जिंकण्याचा विश्वास आला होता। पण आता ऊसाच्या MSP ची रणनीती अवलंबून भाजपने आपला हा दावा आणखी भक्कम केलाय। महाराष्ट्रातील 23 आणि कर्नाटकच्या 20 जागांवरही भाजपनं लक्ष केंद्रित केले। उत्तर प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये ऊसाचं राजकारण हे महत्त्वाचे। महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत, त्यापैकी 15 जागा या पश्चिम महाराष्ट्रात आहेत। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा राज्याचा ऊसाचा पट्टा मानला जातो। मराठवाड्यात लोकसभेच्या 8 जागा आहेत, म्हणजेच महाराष्ट्रातील लोकसभेच्या अर्ध्या जागांवर ऊसाचं राजकारण महत्त्वाचे। महाराष्ट्रात एकूण 195 साखर कारखाने आहेत आणि त्यापैकी 54 साखर कारखाने हे एकट्या मराठवाड्यात आहेत। महाराष्ट्रातील 2 कोटींहून अधिक शेतकरी आणि लाखो कामगार ऊस कारखान्यांशी संबंधित आहेत। याशिवाय बेळगाव, विजयपुरा, यादगिरी, उत्तर कन्नडा, शिमोगा, मैसूर, बेल्लारी, बागलकोट, बिदर, कलबुर्गी आणि मंड्यातील खासदार आणि आमदारांचं भवितव्य ठरवण्याची ताकद असलेल्या कर्नाटकातही ऊसाचं राजकारण जोरदार चालतं। ऊसाच्या वाढत्या दराचा परिणाम कर्नाटकातील या 20 लोकसभांच्या जागांवरही दिसून येऊ शकतो। याशिवाय बिहार आणि मध्य प्रदेशातील किमान 17 जागांवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रभाव आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांनाही वाढीव हमीभावाचा लाभ शेतकऱ्यांना आणि भाजपला मिळू शकतो। आणि असं झालं तर भाजपला पुन्हा एकदा सत्तेत येणं हे स्वप्न फारसं लांब नसणार असंच म्हणावं लागेल। आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मोदी सरकारचा हा निर्णय पुन्हा सत्तेत येण्यास भाजपला फायदेशीर ठरेल का? ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।